राज ठाकरे या माणसाचा स्वभाव हा शक्यतो खूप त्यांची भीती वाटते, त्यांना घाबरून असतात माणसं, असं एक चित्र आमच्या सगळ्यांच्या डोळ्यासमोर आहे. आत्तापर्यंत तुम्ही तसं ते प्रोजेक्टही केलं आहे कदाचित, पण तुमचा मूळ स्वभाव काही वेगळाच आहे. जसं मगाशी हा म्हणत होता की आज तुम्हाला राजा असं म्हणताना यारों का यार असं तुमचे अनेक मित्र म्हणतात. आत्तापर्यंत तुम्ही काहीही जे मित्रांसाठी केलंय ते डाव्या हाताने केलेलं उजव्या हाताला कधीही कळलेलं नाही आहे. असा हा शूर, दानशूर, कोणालाही न घाबरणारा माणूस आयुष्यात कधी दुसऱ्या कोणाला घाबरलाय का, किंवा घाबरून तिथनं पळून जायची वेळ आली असं कधी झालंय का? नाही, पळून जायची अशी वेळ नाही आली. घाबरलोय आई. आणि तुम्ही शिक्षकांनी पण तुम्हाला फटके दिले असं? त्यांना घाबरलो नाही मी, त्यांनी मारलं होतं. एक आई आणि एक माझ्या मुलांची आई. ओएसिस फर्टिलिटीच्या तज्ज्ञांनी IVF उपचार पद्धतीद्वारे 1 लाखांहून अधिक जोडप्यांना मातृत्व प्राप्तीचा आनंद दिला आहे. मोफत अपॉइंटमेंट बुक करण्यासाठी आजच संपर्क साधा. मला ना कधी कधी हे जे प्रश्न विचारतात ना, अनेक जण मला विचारतात की राज ठाकरे तुमचा कडक स्वभाव आणि असे रागावलेले असतात आणि असं असतं, आणि दुसऱ्या बाजूला आम्ही बघतो एकदम मृदू स्वभाव वगैरे. मी मागेच एका उच्चारी मुलाखतीत सांगितलं होतं, एखादा डाकू हा जर हनीमूनला गेला तर तो काय बुलेटच्या पट्ट्या लावून आणि मागे बंदूक लावून जाणार आहे का? तिकडे तो डाकू वेगळा असतो. मी माझी बरोबरी डाकूशी नाही करते, पण मी आपलं एक उदाहरण म्हणून तुम्हाला दिलं. तुम्ही तेच म्हणणार. ते आता म्हणाले मी ह्यांना घाबरतो पण पळून कधी गेलो नाही. कसं पळणार आता? बर, मी माननीय श्री शर्मिलाताई ठाकरे यांचं स्वागत करतो. आज त्याही इथे आलेले आहेत. आणि तुम्हाला असं विचारतो की हे म्हणतात मी घाबरलो पण कधी पळून गेलो नाही. लाईट्स प्लीज आत्ता लावलेत. हां, तर तुम्हाला असा कुठला प्रसंग माहिती आहे का मी पळून गेल्याचा? त्यांनी शोधलंय काहीतरी. अच्छा, सांगितलं होतं त्याला, विचार सांगू का नको? कोणता? 31 डिसेंबर रात्री. अरे ते लग्नाच्या अगोदरची गोष्ट. मग ते तर सांगा ना. अरे झालं असं, 31 डिसेंबरला आम्ही कुठेतरी बाहेरगावी गेलो आणि माझं आणि हिचं जमलं हे ह्यांच्या वडिलांना म्हणजे मोहन वाघांना माहीत नव्हतं. रात्री काही 2, 2:30, 3च्या सुमारास मी म्हणजे हिला सोडायला गेलो गेटपाशी. तर गेटपाशी कोणतरी मला फिरताना दिसलं, तर हिने मला सांगितलं राजा निघ, बाबा आहेत. बरं 31 डिसेंबरची पहाट होती. मी बघतोय, म्हटलं बाबा नाही वॉचमन आहे. ती बोलली निघ आत्ता, ते बाबा आहेत. आणि जेव्हा मला ते दिसले त्यावेळेला एकदाच पळून गेलो होतो फक्त. अच्छा, तसं पळून जाणं तेवढंच. कारण तेव्हा आम्हाला मोहन काका असं म्हणाले होते की फायनली वाघाने त्याची पोरगी सिंहाला दिली. तुम्ही काय म्हणालात त्याच्यावर? मग कशावरनं? वाघांची मुलगी सिंहाच्या घरी आली. नाही, त्यांना नाही, आम्हाला म्हणाले. सिंह माझी आया झडली आता सगळी. तेव्हाचे फोटो आहेत का रे? मागे पहा तुम्ही कसे दिसता वेगळे. धन्यवाद शर्मिलाताई, तुम्ही इथपर्यंत आलात आज आणि या कार्यक्रमाला उपस्थित राहिलात. आपले मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.